आजच्या व्हिडिओमध्ये कंबाईन आलेले गणित आणि बुद्धिमत्तेचे प्रश्न सोडवायचे आहेत. तर बघा, प्रश्न दिसायला मोठा आहे, पण आता ह्याच्यात प्रमाण दिलं आहे. कुठल्या तरी एका प्रमाणामध्ये रूपांतर केलं तर सोडवायला 5 सेकंदाच्या आत सुटतो. बघा इकडं, आता ह्याच्यात काय काय दिलं ते आता पहिलं बघून घेऊ. 3 पुरुष किती मुलाशी? 5 मुलाशी. मग 3 पुरुष 3 मेल किती बॉय आहेत? 5 बॉय. त्याच्यानंतर 5 फिमेल किती मुलाबरोबर काम करतात? तर 8 मुलाशी 5 फिमेल 8 मुलाबरोबर काम करतात आणि 3 मेल 5 बॉयसोबत काम करतात. तर मग आता ह्याच्यात काय करू आपण? प्रत्येक हे रूपांतर मुलामध्ये रूपांतर करू. बघा इथं 12 पुरुष आहेत आणि 14 मुलं. हे किती दिवसात काम करतात? तर 24 दिवसामध्ये. मग आता इथं मुलं ही जशाला तशी खाली घेतले मुलाचे, आणि प्रमाण ह्या प्रमाणाशी हे किती पट आहे? तर हे 4 पट आहे. मग ह्याला पण आपण 4 पट करू. 4 पंचे 20 आणि हे 20 याच्यामध्ये मिळवले. आता 34 मुलं किती दिवसात काम करतात? तर 24 दिवसात. 34 मुलं किती दिवसात काम करतात? तर 24 दिवस. मग आता इथं पण आपण पुरुषाला आणि महिलाला कशामध्ये रूपांतर करू? मुलामध्ये रूपांतर करू. बघा इथं 9 पुरुष आहेत. मग ह्या 3ला कितीनं गुणल्यानंतर 9 होतं आहे? तर इथं 3ला 3नं गुणल्यानंतर 9 होतं आहे. मग आपण 5ला पण कितीनं गुणायचं? तर 3नंच गुणायचं. मग किती झालं? 15. आता इथं किती मुलं झाले? 15 मुलं. 9 पुरुषाशी 15 मुलं काम करतात. मग इथं महिलाचं दिलं आहे. आता महिला किती पट आहेत ह्या 5च्या? तर 5 त्रिक 15च्या 3च्या 3 पट आहेत. मग इथं 15 होतं आहे, तर ह्याला पण 3 गुणायचं. मग 8 त्रिक किती झाले? 24. मग इथं 24 महिला, ह्या 15 महिलाच्या जागेवर किती मुलं काम करतात? तर 24 मुलं काम करतात. मग यांची बेरीज 15 + 24 आणि 12, यांची बेरीज किती आली? 8 त्रिक 12 2 24, 12 त्रिक 36, 36 + 15 51. आता 34 गुणिले 24 छदस्थानी 51. हे रूपांतर कुठलं? हे त्याला रूपांतर केलं. 17 त्रिक 51, 17 2 34, 8 त्रिक 24 आणि 8 2 16. किती दिवसात काम करतील? तर 16 दिवसामध्ये पूर्ण काम करतील. बघा त्याच्यानंतरचा प्रश्न आहे. काय सांगितलं आहे? वरती दिलेत 4 रकाने आणि खाली दिलेत 3 रकाने. 3 रकानेतल्या 3ऱ्या रकानेमध्ये काय येईल सांगितलं आहे. बघा ह्या दोन्हीची बेरीज केली, किती आली? 6. ह्यांचा वर्ग 6चा वर्ग किती? 36. आता या दोन्हीची बेरीज केली तर किती येते? 9. 9चा वर्ग किती? 81. मग ह्या दोन्हीची बेरीज केली तर किती येते? 14 येते. ह्या 14चा वर्ग किती? तर 196. तर प्रश्न बघा इथे दिला आहे. प्रश्नामध्ये काय दिलं आहे? तर 10 पुस्तकाची सरासरी, 10 पुस्तकाची सरासरी किती दिली? तर 16 रुपये. 16 रुपये. तर सरासरी दिली, ही काय दिली? सरासरी दिली. मग एकूण किंमत किती होईल? तर 160 रुपये होईल. तर त्यातील काय सांगितलं आहे? 2 पुस्तकं काढून घेतली. तर 2 पुस्तकं काढून घेतल्यानंतर किती राहतील? 8 राहतील. त्याची सरासरी किती दिली? 9.5 दिली. तर याची किंमत किती होती? त्याची होती 76 रुपये. तर बघा आता याच्यातील 8 पुस्तकाची किंमत किती झाली? 76 रुपये. आणि 10 पुस्तकाची किंमत किती? तर 160 रुपये. तर त्या 2 पुस्तकाची किंमत काढू आपण. 160 वजा 76, 4 आणि 8, 84 रुपये 2 पुस्तकाची किंमत आहे. त्याच्यात काय सांगितलं परत? 2 पुस्तकात पहिलं पुस्तक दुसऱ्या पुस्तकापेक्षा 40% जास्त आहे. तर बघा 40% जास्त आहे म्हणजे 100वर 40, आणि पहिल्या पुस्तकाची किंमत दुसऱ्या पुस्तकाची किती? 100%. मग यांची काय करू आपण? प्रमाण काढू. 2 पंचे 10, 2 सती 14. आता या दोन्हीचं प्रमाण आलं. आता या दोन्हीची बेरीज केली, किती होती? 84 भागिले 7 आणि 5 12, 12
बारी सत्ती 84. आता एका पुस्तकाची किंमत 7 गुणिले हे 7 गुणिले 7 किती झालं 49 आणि हे 5 गुणिले 7 5 7 35. हे पहिल्या पुस्तकाची दुसऱ्या पुस्तकाची किंमत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे बघा 1 ते 100मध्ये 1 ते 100मध्ये 4ने निशेष भाग जाणारे पण त्यामध्ये 4 संख्या असणाऱ्या अशा एकूण संख्या किती आहेत. पहिली संख्या कुठली तर 4. त्याच्यानंतरची 14 आहे का तर 14 नाही मग 24. त्याच्यानंतर 34 आहे का 34ला भाग जातो का तर नाही जात मग त्याच्यानंतर आहे बघा 40. त्याच्यानंतर 44 48 आणि 64 आणि 84. 1 2 3 4 5 6 आणि 7 एकूण किती तर मग एकूण 7 संख्या आहेत. 4ने निशेष भाग जाणाऱ्या एकूण 7 संख्या आहेत. या आकृतीमध्ये किती त्रिकोण असतील हा प्रश्न विचारला आहे. तर याला काय करायचं सुरुवातीला नंबरिंग द्यायची 1 2 3 4 आणि 5 6. आता लास्टचा अंक घ्यायचा त्याच्या पुढची संख्या घेतली 7 छेदस्थानी 2 किती झालं 7 त्रिक 21. ह्याच्यात एकूण त्रिकोण किती 21. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा. धन्यवाद.